श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा मंत्र अतिशय अद्भुत आहे. हा मंत्र जर तुम्ही मनोभावे ऐकला तर तुमच्या जीवनात प्रचंड शुभ गोष्टी घडू लागतील. तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल. विश्वास नसेल तर एकदा हा मंत्र पूर्ण ऐकून तर बघा. नाही तुमच्या जीवनात चमत्कार झाला तर सांगा. तर मंडळी, आज आपण पाहूया अनेक देवी देवतांची भक्ती केल्यास आपल्या जीवनात काय परिणाम होतात. तर मंडळी, तुम्ही अनेक देवी देवतांची भक्ती करता. रोज सकाळ संध्याकाळ वेगवेगळ्या देवतांची पूजा करता. वाटत असेल की यामुळे सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो. पण थांबा, तुम्हाला माहीत आहे का, हीच तुमची भक्ती तुम्हाला एका अज्ञान संकटाकडे घेऊन जात असते. मंडळी, आपल्या अनेक गुरूंनी एकाग्र भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. आपण एकाच वेळी अनेक दिशेने वाटेने चालत राहिलो तर आपण ध्येयाकडे किंवा इच्छित स्थळी कधीच पोचत नाही. पण भक्तीच्या या वाटेवर आपण लक्ष गमावण्यासोबतच तुम्हाला अतिशय मोठी आणि गंभीर किंमत मोजावी लागेल. आज आपण अशा कुटुंबाची कहाणी पाहणार आहोत ज्यांनी अनेक देवतांची भक्ती केली, पण त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धीऐवजी फक्त अंधार आणि गोंधळ का आला, आणि यामागचे गूढ रहस्य काय आहे ते आपण पाहूया. नेहा आणि विवेक धार्मिक वृत्तीचे प्रेमळ जोडपे. नेहाची श्रद्धा इतकी जबरदस्त होती की ती घरात अनेक देवी देवतांची मूर्ती तिच्याकडे होत्या. गणपती होते, शंकरजी, माता देवी, दत्त महाराज, श्रीराम, श्रीकृष्ण. ती सगळ्यांची पूजा अगदी मनापासून करायची. पण जसजसा वेळ गेला तसतसे त्यांच्या घरात अस्वस्थता वाढू लागली. नेहा, मी एवढी भक्ती करते, सगळ्या देवांना मानते, तरी माझ्या मुलीचा अभ्यास होत नाही. विवेकच्या धंद्यात सारखे नुकसान होत आहे. तर देवा, तू माझ्यावर का नाराज आहेस? मी कुठे कमी पडते? विवेक: नेहा, मला काही समजत नाही. आपण दिवसातून 4 तास फक्त पूजा करतो, पण घरात शांती नाही, फक्त धावपळ आणि वाद. नेमकं काय चुकतंय? अनेक देवी देवतांची पूजा करूनही त्यांच्या मनात शांती नव्हती. वेगवेगळ्या देवतांची विधी पद्धती आणि वेगवेगळे नियम पाळताना यांचे मन आणि बुद्धी विभागली गेली. शक्ती एका ठिकाणी केंद्रित न झाल्याने त्यांना कशाचाही अनुभव येत नव्हता. हीच ती गंभीर किंमत होती. संतांचा हस्तक्षेप. हताश होऊन त्यांनी एका सिद्ध संतांना भेटायचे ठरवले. संतांनी त्यांची गोष्ट ऐकली आणि फक्त एकच प्रश्न विचारला: बाळांनो, तुम्ही एकाच वेळी अनेक बोटींवर प्रवास करत असाल तर तुम्ही किनाऱ्यावर कसे पोहोचणार? नेहा: महाराज, मग सगळ्या देवांमध्ये एकच शक्ती नाही का? संत: शक्ती एकच आहे. देवी देवता हे त्यांचे रूप आहेत, हे खरं, पण तुम्ही एकाच वेळी श्री गणपतीची विघ्नहरत्व आणि देवीची शक्ती तत्व या 2 वेगळ्या ऊर्जांच्या लहरींवर स्वार होण्यास प्रयत्न करत आहात. यामुळे तुमची भक्ती विभागली गेली आहे. प्रत्येक देवतेचे एक स्वतंत्र ऊर्जाचक्र असतं. संत: तुम्ही अनेक देवांची पूजा केली, पण तुमची इष्ट देवता कोण आहे हे तुम्ही कधी ठरवलंच नाही. तुमची ऊर्जा एका ठिकाणी स्थिर झालीच नाही, म्हणून तुम्हाला कुठल्याच देवतेचे संपूर्ण फळ मिळालं नाही. तुमचा संकल्प कमकुवत झाला होता. संतांच्या या उत्तराने नेहा आणि विवेक यांना मोठा धक्का बसला. ही किंमत फक्त वेळ आणि शांततेची नव्हती, तर संपूर्ण संकल्पशक्ती गमावण्याची होती. संत: माझ्या बाळांनो, भक्ती म्हणजे प्रेम. तुम्ही एकाच व्यक्तीवर पूर्ण प्रेम करता तेव्हाच ते प्रेम तुम्हाला समाधान देतं. तसेच सगळे देव एकच आहेत, परंतु तुम्ही तुमचा आवडत्या किंवा तुमच्या एकाच देवतेला इष्ट देवता माना. बाकी सर्वांना नमस्कार करा, पण सेवा फक्त एकाचीच करा. सेवा म्हणजे एकाग्रतेचे स्रोत आहे. नेहा आणि विवेक एकाच देवतेला इष्ट देवता मानले आणि बाकी देवांचा मान ठेवला. भक्तीची ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रित केली. काही दिवसातच त्यांच्या घरात शांती आणि समृद्धी परतली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.
तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. ओम श्री धनलाभाय, श्रीपाद श्रीवल्लभाय, श्री गुरुदत्तात्रेय, श्री स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय
श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम श्री धनलाभाय श्रीपाद श्रीवल्लभाय श्री गुरुदत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमो नमः।